नमस्कार मित्रांनो, कृष्णा भाकरे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करतो मी. तर कसे आहात सगळेजण. तर आज आम्ही गेलो होतो वारी हनुमानला फिरायला. वारी हनुमान हे येथे संग्रामपूर तालुक्यामध्ये वरोड बकालून येथे कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर लांब आहे. तर जर यायचं असलं तर पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे सुंदर असं परिसर आहे. हे खूप एन्जॉय केला आम्ही दोघं भाऊ गेलो होतो. तर पाहू शकता कशा प्रकारे पहाडपट्टी एरिया होता. आणखी कशा प्रकारे पाण्याचा धबधबाच होता. तर खूप अशा छान प्रकारचा असा हा धबधबा पाहून खूप आनंद होत होता. आणखी गार्डनसारखं ठिकाण, पहाडपट्टी, आणखी धरण जे शेगावला पाणी जाते गजानन महाराजांना, ते धरण होतं. जे पाहू शकता तुम्ही हे धरण. या धरणातून आपल्याला पाणी येत होतं. खूप असं मोठं धरण होतं, पण धरण पाहायला जाऊ शकत नाही कारण की अलाउड नव्हतं. या कारण आम्ही दुरूनच पाहिलं. तर पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचा हा एरिया. इथं मामभाषा डोह पण आहे. हा पाहू शकता तुम्ही. हे जे झूम केलं आहे ना, हा मामभाषा डोह आहे. इथं एक जुनी गोष्ट आहे की मामान भाषा आला होता, तर इथं दोघांनी ओढलं होतं पाण्यामध्ये. त्यावेळेपासून याला मामभाषा डोह म्हणतात. मग तिथे शक्यतो कोणी जाऊ शकत नाही, अलाउड नाही केलं, बंद केलं इथं. आणखी तुम्ही पाहू शकता तर हनुमानाचं मंदिर आहे. तर जे वानर आहेत तर ते बा कशा प्रकारे राहू शकता इथं. त्यांना कसली भीती राही, काहीच नाही. एकदम बिंदास बसतात ते या ठिकाणी, कारण की त्यांना पण कोणी बोलत नाही, काहीच नाही. आम्ही त्यांच्याजवळ फोटो काढत होतो, पण थोडा भीती वाटत होती. त्यांच्या अंगावर हल्ला करत होते. त्या कारण आम्ही दूरच पाहिलं होतं. मग काय निघालो आम्ही आमच्या रस्त्यानं. पाहू शकता पाणी किती स्वच्छ प्रकारे आहे. हमेशा चालूच राहते पाणी. खूप लोक येतात फिरायला. लोकांची पण गर्दी होती बरीच. मग काय आम्ही पण फोटोशूट केले, सारे फोटो काढले. पाहू शकता हा जो हा एरिया आहे हा मंदिरामागचा आहे. मग काय मंदिरामागं पण गेलो फिरायला. पाहू शकता पाण्याचा धबधबा पण खूप होता. तो छोटा पूल होता, त्या पुलावरून पण गेलो. पाणी पाहू शकता भावानं कशा प्रकारे ओव्हरऑल. मग काय आम्ही गेलो मंदिरामध्ये. मंदिरात दर्शन केलं, पण एका मंदिरामध्ये अलाउड नव्हता कॅमेरा. या कारण आम्ही हनुमानांची शूट नाही केलं आहे. आतमध्ये गेलो, मंदिरात दर्शन केलं. मंदिर पण बरंच भव्य होतं. काही जास्त मंदिरामध्ये फिरलो नाही आम्ही. आणि नंतर लगेच दर्शन केलं, मंदिर बंद केलं. त्यांची काही परंपरा असणं मंदिर बंद करायची, मला तर काही माहीत नाही. मग थोडं बाहेर फिरल्यानंतर बाहेरचं दृश्याचं शूट केलं. पाहू शकता हा दृश्य आमच्या गाडीजवळचा. जो सगळं बाहेरचं दिसते. ज्यावेळी आम्ही आलो तर गाडी पार्क केली त्यावेळचं शूट. हे पाहू शकता वारी हनुमानचा एरिया. पुरं झाडच होते. झाडाचा एरिया खूप छान दिसते. हा एरिया ज्यावेळी आपण येतो आतमध्ये त्यावेळचा एरिया आहे. पायऱ्या पाहू शकता किती किती मोठ्या आहेत. खूप अशा पायऱ्या आहेत. तर शक्यतो ज्यांना चालायला तकलीफ आहे ते पण येऊ शकतात, पण जास्त एवढं खास पायऱ्या नाही. खूप उंचीवर असं होतं आहे. आणखी रस्ता पण थोडा अवडधवड आहे. थोडं सावकाशीचा सोनाळा मार्गे यायला लागते. जर याचं असलं तर सोनाळा मार्गे येऊ शकता तुम्ही. सोनाळ्याहून काहीतरी मला वाटतं 10 किलोमीटर लांब आहे. जर पत्ता जर पाहिजे असणार तर मला कमेंटमध्ये तुम्ही हाय पाठवू शकता. पूर्ण पत्ता बी देणार लागलं तर. खूप छान असं आहे आपल्या सगळ्या जवळपास लोकांसाठी. नाही आपण लांब जाऊ शकत, तर आपल्यासाठी हेच सगळ्यात मोठं तीर्थ. तर याचा एन्जॉय करता भावांनो छान अशा परिसरामध्ये. आणखी पाण्यामध्ये मासोळ्या पण होत्या. खूप छान असं पाणी पण थंडगार होतं. आणखी खालचा पूल, लायना पूल, 2 पूल होते. हे पाहू शकता पाणी कशा प्रकारे हर ठिकाणी पाणी येतं. मग आम्ही गेलो आतमध्ये दर्शन करायला रस्त्यानेच. खूप मोठं असं भव्य मंदिर होतं. याचा मित्रांनो दर्शन करता. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.